इंडिया आघाडीच्या वतीनं गडिंग्लज, आजरा आणि चंदगड या 3 तालुक्यांमध्ये संविधान बचाव दिंडीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपकडून संविधानाच्या विरोधात कसं काम केलं जातंय याची माहिती देत ही दिंडी 13 दिवस तिन्ही तालुक्यांमधील गावागावांमध्ये जाणार आहे। आज कसबा नूल इथून या दिंडीचा शुभारंभ झाला। यावेळी इंडिया आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी संवाद साधलाय। संविधान बचाव रॅलीला गडिंग्लज तालुक्यातील नूर येथून सुरुवात होत आहे आणि यामध्ये इंडिया आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या आता संविधान बचाव रॅलीला सुरुवात होत आहेत आणि अनेक पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच काय त्यांच्या भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, संविधान बचाव रॅली आपण काढताय, काय एकूण भावना? खरं तर आपण आज बघतोय की देशामध्ये जे भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार सत्तेवर आलेलं आहे त्याने संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली केलेली आहे। एका बाजूला संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्यावर गळचिपी करून चळवळी दडपल्या जात आहेत। अदानी अंबानीच्यासाठी काम केलं जात आहे। अशा वेळेला संविधानाची मूल्ये घेऊन पुन्हा एकदा जनजागृती करणं आणि लोकांच्या मध्ये आणणं, लोकांना संविधानाची मूल्य समजावून सांगणं हा या खरं तर आजच्या रॅलीचा मुख्य हेतू आहे। खरोखरच संविधान बचाव रॅली काढण्याची आपणाला आवश्यकता वाटते का आणि अशा पद्धतीने का करावं लागते? संविधान बचाव रॅली का काढावी? आजकाल ज्या काही घटना गेल्या 6 महिने वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यात घडत आहेत त्या सगळ्या बेकायदेशीर आणि घटनेची पायमल्ली करणारे आहेत। केंद्रात मोदी सरकार आहेत, राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, अशा वेळी घटनेची पायमल्ली होते असा एक आरोप होते। काय वाटते तुम्हाला? ही वस्तुस्थिती सामान्य माणूससुद्धा नकारू शकत नाही। त्याचं कारणच इतकं आहे की ज्या दिवशी संविधान दिलं त्याच्याबरोबरच देत असताना ज्या गोष्टीचा 70 वर्षात ज्या खात्याची ओळख होती ते खातं त्या पद्धतीनं जशी ईडी आहे अशा एकूण 18 वित्त संस्था स्थापन केलेल्या होत्या। पण 70 वर्षाच्या कालावधीमध्ये कुणीही ईडीचा वापर कशासाठी करावा, पण भाजप आणि RSS ह्या 2 विचाराच्या लोकांनी ईडीचा वापर कशासाठी केला तर समोरचा जो भ्रष्टाचारी माणूस आहे आज आदर्श कुणाचा घ्यायचा असतोय, एखाद्यावर आदल्या दिवशी 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ आहे असं सांगण्याचं ज्या पद्धतीची आपण म्हणतोय की एखादा शर्ट घाण झाला तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या पावडर निघालेल्या आहेत, व्हील पावडर आणि कुठले असतील, पण भाजपने एक अशी पावडर काढली आहे की त्या पावडरीत घातलं की माणूस स्वच्छ होतोय। कशा प्रकारे तुम्ही ही सर्व तुमची भावना जी आहे संविधान बचाव दिंडीच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचं स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जे संविधान तयार झाला आणि ज्या संविधानामुळेच माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज आपल्यासमोर बोलू शकतोय, हेच कुठंतरी हरवण्याचा आणि आमच्याकडून काढून घेण्याचा जो कुटील नीतीचा 3 व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न होतोय तो हाणून काढला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवलं पाहिजे, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला कुणालाही माफ करणार नाही। हा एक मनाचा उद्देश घेऊन, हाच खरा उद्देश घेऊन आम्ही ही दिंडी सुरू केलेली आहे। या जिल्ह्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी इथून पुढं 15 दिवस घरोघरी जाऊन हा जागर करणार आहे। तर ह्या होत्या कार्यकर्त्यांच्या भावना। संविधान बचाव दिंडी ही आजरा, गडिंग्लज आणि चंदगड तालुक्यातून जाणार आहे, लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचणार आहे आणि संविधान वाचवण्याचा निर्धार सर्वांनी एकमुखाने केलेला आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळात चळवळ देखील उभा करण्याचा एक निर्धार या सर्व इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केलेला आहे। SB साठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर।